बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे, तरीही राज्यामध्ये मात्र पावसात आपल्याला कमी पाहायला मिळाला. ऑगस्ट महिना जवळ संपूर्ण राज्यामध्ये कमी पावसाचा पाहायला मिळाला. याचबरोबर तापमानामध्ये काही अंशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर जे कमी दाब तयार होतात, या कमी दाबाचा प्रभाव मात्र उत्तरेलाच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की बंगालच्या उपसागरातून जे काय हवा आहे, त्याला प्रेशर आहे, ते प्रेशर चायनाचा जो समुद्र आहे या भागामध्ये डायव्हर्ट झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे खास करून बंगालच्या उपसागरात जे कमी दाब तयार होतात, याला पाठबळ न मिळाल्यामुळे याचा फारसा प्रभाव हा मान्सूनवरती पाहायला मिळाला नाही. याचबरोबर उत्तरेकडून म्हणजे अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, या भागामध्ये जे वारा आहे ते वारा राजस्थानचा उत्तर भाग, गुजरातचा उत्तर भागापर्यंत आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर राज्यामध्येही येणाऱ्या काही दिवस पाऊस हा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. या महिन्याच्या जवळपास संपूर्ण आठवडा राज्यामध्ये कोरडा जाण्याची दाट शक्यता आहे. काही असे ठिकाणं असणार, त्या ठिकाणी आपल्याला ढग दाटून येतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज रात्री पावसाची शक्यता जर पाहिली आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, विदर्भातील अमरावती असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार आहे. याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग, अहिरे असेल, इटापल्ली असेल, चिंचोरा असेल, या ठिकाणी काही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळचा बहुतांश पूर्व भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्यामध्ये पुणे असेल, याचबरोबर साताराचा घाटमाथ्या असेल, या भागामध्ये हलक्या पावसाच्या नोंदी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचाही बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. सोलापूरचा पंढरपूर असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर राज्यात इतरत्र जर पाहिलं, ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, मात्र खास करून या ढगामधून जास्त पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचा पावसाचा विचार जर केला, तर येणाऱ्या 24 तासामध्येही विदर्भाचा जो भाग असेल, म्हणजे पूर्व भाग असेल, याच्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूरचा काही भाग असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नागपूरचा उत्तर भाग असेल, तसेच चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्येही आपला ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळचा दक्षिण भाग असेल, पुसद, महागाव, उमरखेड, ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कळंब, राळेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. वर्धा असेल, चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर यवतमाळचा जो द्वारका, दिग्रस, बाबुळगाव, वणी, पांढरकवडा असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, धरणी, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर बुलढाणाचा उत्तर भाग असेल, अकोला, वाशिमचा उत्तर भाग असेल, आणि अमरावती, वर्धा, नागपूरचा उमरखेड, भिवापूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, सिंदखेड राजा, लोणार आणि वाशिमचा दक्षिण भाग म्हणजे वाशिम असेल, मालेगाव, रिसोड या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भात मराठवाड्याचा विचार करायचा तर संभाजीनगरमध्ये बहुतांश भाग, याचबरोबर जालनाचा उत्तर भाग असेल, ढगाळ वातावरण, काही एक दोन ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर ते संभाजीनगरचा दक्षिण भाग, जालना दक्षिण, परभणी संपूर्ण जिल्हा, नांदेडचा दक्षिण भाग, हिंगोलीचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल, पाटोदा, जामखेड, केज असेल, अंबेजोगाई असेल, धाराशिवचा उत्तर भाग असेल, आणि लातूरचा उत्तरेच भाग असेल, म्हणजे अहमदपूर असेल, उदगीर असेल, लातूर असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र धाराशिव दक्षिण भाग असेल, या ठिकाणी जर पाहिलं तर ड्राय राहू शकतं. सोलापूरमध्ये संपूर्णतः ड्राय राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामध्येही ड्राय राहू शकतं. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, कवठेमहांकाळ, जत, मिरज, तासगाव असेल, शिराळा, विटा, पलूस या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथ्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस, पूर्वच बाजूला जर पाहिलं त्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस व ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचाही महाबळेश्वर, वाई, कराड, पाटणचा भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच शिरवळ, फलटण, कोरेगाव, दहिवडी, फलटणचा उत्तर भाग असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच जुन्नर, घोड, राजनगर, शिरूरचा भाग असेल, याचबरोबर सासवडचा भाग असेल, पुणे शहराचा भाग असेल, ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मात्र दौंडचा पूर्व भाग असेल, बारामती, इंदापूर या भागामध्ये
ड्राय वेदर होऊ शकतं. अहिल्यानगरचं पाहिलं, अकोले कोपरगावचा भाग ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच श्रीगोंदामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. व संगमनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, नगर, कर्जत, शेवगाव असेल या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर खान्देचं पाहिलं, धुळे संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर नाशिकचा उत्तर भाग असेल, जळगावचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहू शकतं. मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर नंदुरबार, धुळ्याचा साक्री तालुका असेल, नाशिकचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी आपल्याला 1-2 स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोकणाचं जर पाहिलं, रायगडचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी पश्चिम भाग असेल, सिंधुदुर्ग पश्चिम भाग असेल, समुद्र सपाटीचा भाग असेल, या ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पूर्व भाग असेल, रायगडचा उत्तर भाग, ठाणे, मुंबई, पालघर व कल्याण या भागामध्ये आपल्याला काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस किंवा मुसळधार पाऊस राज्यामध्ये येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळणार नाही आहे. याचबरोबर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर अहिल्यानगर असेल, बीड असेल, नांदेड असेल, परभणी असेल, या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर असेल, धाराशिव आणि सोलापूर, तसेच पुणे पूर्व भाग असेल, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र एक दुसऱ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ढगांची दाटी वाढण्याची दाट शक्यता आयएमडी खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.